कॉंग्रॅट्स. नाही घेता येणार आहे मला ही केस, कारण मला माझी 25वी केस आधीच मिळाली आहे. क्या बात आहे. तूच मला सरप्राईज दिलंस. बरं चल. विचारणार नाहीत माझी 25वी केस कोणाची आहे? कोणाची? भरत सोनावणे केस. का म्हण वल्लू, आपलं ठरलं होतं ना, डिस्कस केलं होतं की तू ही केस घेणार नाहीयेस म्हणून. सगळं ठरलं होतं ना. तुला माहिती आहे ना मी या केसमध्ये इन्व्हॉल्ड आहे. तू का माझ्या अगेन्स्ट उभी राहतेस? काय प्रॉब्लेम आहे? एवढं घाबरायला काय झालंय? तुम्हीच मला म्हणालात ना, तुम्ही ज्वाला शेठच्या सांगण्यावरून सर्टिफिकेट्स रिन्यू करून दिले होते म्हणून. हा, तर तुम्हाला थोडी शिक्षा होऊ शकते, पण कंपनीच्या बेफिक्रीमुळे भरतचा जीव गेलाय याचं काहीच वाटत नाहीये का तुम्हाला? वल्लू ऐक, मी परत एकदा तुला रिक्वेस्ट करतो, प्लीज ही केस घेऊ नकोस. कारण या सगळ्या गोष्टी आहेत ना, तुला वाटतायत तितक्या सोप्या नाही आहेत. का का गप्प बसायचंय मी? का नाही घ्यायची मी ही केस? भरतच्या कुटुंबाला न्याय मिळवून का नाही द्यायचंय मी? सांगा ना. का अडवताय मला ही केस घेण्यापासून? सांगा काय झालंय? कारण त्यांना सर्टिफिकेट देण्यासाठी मी 10 लाख रुपये घेतले त्यांच्याकडून. आरतीची सगळी तयारी झाली ना, शिदोरी बी बांधून झाली. हा, इथे मनोज भोजने वल्लरी आतमध्ये काय करते? काय काय बोललात तुम्ही? काय गरज काय होती तुम्हाला पैसे घेण्याची? हो, इतका पैशाचा हव्यास कधीपासून झाला तुम्हाला? हव्यास? तू गरिबांच्या केसेस फ्री मध्ये लढतेस त्याबद्दल तुझं कौतुक आहे वल्लू, पण पैशाचं काय? आयुष्यभर हे असंच चालू राहणार आहे का? आपली आयुष्यभराची सेव्हिंग हे घर घेण्यात संपली आहे. फ्युचर प्लॅनिंगचं काय? माझा ना विश्वास बसत नाहीये की हे तुम्ही बोलताय. तुम्ही बदललात हो. हो, बदललोय मी. कारण मला कळलंय की सर्वात जास्त महत्वाचा पैसा आहे. पैशाशिवाय माणूस ताठ मानेने नाही जगू शकत. तुला माहितीये ना आपण किती कष्ट भोगली, परिस्थितीमुळे प्रत्येक गोष्टीत तडजोड केली, पण आता नाही. पैसा म्हणजे देव नाहीये आणि तो कधीच होऊ शकत नाही. श्रीमंतांच्या आयुष्यात सुद्धा दुःख असतातच. आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, मला माझ्या घरामध्ये अशा प्रकारचा पैसा नकोय. एवढंच नाही, कोणाच्या तरी रक्ताचा वास येत असणारा पैसा घेऊन सुखी होऊ शकणार आहात का तुम्ही कधी? अगं वल्लू, तुझ्या तत्वानी जग नाही चालत, पैशाने चालतं. माझा निर्णय झालाय. मी ही केस घेणार. वल्लू, मी परत एकदा रिक्वेस्ट करतो, प्लीज ही केस घेऊ नकोस, नाहीतर मी माझं करिअर संपेल का? अजूनही तुम्हाला तुमच्या करिअरची पडली आहे? ती सानिका, तिने तिचं सर्वस्व गमावलंय. करिअर पुन्हा घडू शकतं. गेलेला माणूस परत कधीच येऊ नाही शकत. अरे, तुम्ही आडी काय करी राहिले? आरती करायची, आरतीची वेळ झाली. चला बरं पटकन. हो, आलो. हा, चला.
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा तो भरा ऋण चुणती नूपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दासरामाचा वाटा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. मालिंग प्रांगण मंदिर चरण डोळ्यात पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजिन भवे वाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा स्वभाव करोमि यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. देवा गणपती बाप्पा या वर्षी आम्ही तुझी मनोभावे जी काही सेवा केली ती तू गोड मानी घे. आणि पुढच्या वर्षी असाच वाजत गाजत पुन्हा आमच्या घरी ये. दादा हर्षिताजी गणपती बाप्पा मंगल मूर्ती भरून आलं होतं ना विसर्जन होत असताना. वल्लरी वल्लरी आज आपल्या बाप्पाचं विसर्जन झालंय ना, त्यामुळे आजचा दिवस
झाडून घेऊ नकोस हं घर? हो. निर्माल्य असतं ना सगळं, ते खरं तर एकत्र करून वाहत्या पाण्यात सोडतात, पण आपल्या इथे खाली छान झाड आहेत ना, तर बागेतल्या झाडांनाच घातलंच निर्माल्य तरी चालेल, त्यांना खत होईल ना. चालेल. वल्लरी, नक्की काय झालंय? हे बघ, तू खूप शांत शांत आहेस म्हणून विचारतीये. विसर्जनाच्या मिरवणुकीत पण तू शांतच होतीस, काही प्रॉब्लेम झालाय का? अहो म्हणजे मला असं वाटलं होतं की दिवसभराच्या दगदगीमुळे थकली असशील तू, पण अजूनही गप्पच आहेस. ऐक ना, काही प्रॉब्लेम वगैरे नाहीये ना वल्लरी? तुम्हाला मी मागच्या वेळेला एका केसबद्दल सांगितलं होतं ज्यामध्ये हे इन्व्हॉल्ड आहेत, आठवतंय? हां, ती त्या माणसाचं नवीन लग्न झालेलं होतं आणि कंपनीत तो मरण पावला, तीच केस ना? हो. तेच केस. पण मग त्याचं काय? माझं ठरलंय, मी ती केस घेतेय. काय वल्लरी केस घेणार? अरे ती तुझी बायको आहे ना, तिने तुझ्या पाठीशी उभं राहायला हवं. हा यार, रे बाहेरच्या प्रॉब्लेममुळे ना नवरा बायकोमध्ये काही प्रॉब्लेम नाही होता का मग? हा वल्लरी, अगं काय करायला निघाली आहेस तू? एकदा शांतपणे विचार करून बघ. मनोज भाऊजींनी आजपर्यंत तुझ्यासाठी काय काय केलंय, किती मेहनत घेतलीये, केवढ्या खस्ता खाल्ल्यात, आणि तू तू त्यांच्या विरोधात केस लढणार आहेस? हे बरोबर नाहीये. नाहीतर काय वल्लरी, हे बघ, तू वकील नंतर झालीस, आधी तू मनोजची बायको होतीस, आहेस. प्लीज हे विसरू नकोस, तुमचं फ्युचर तू डेंजरमध्ये टाकतेस. मीही तिला हेच सांगायचा प्रयत्न केला, किती समजावलं, पण तिला समजूनच घ्यायचं नाहीये. तुम्ही मला समजवण्याचा प्रयत्न करू नका. मी माझ्या कर्तव्यापासून मागे हटणार नाहीये आता. न्याय मिळवून द्यायचा वसा घेतलाय मी, त्याला असं बट्टा नाही लागू देणार. आणि प्रेरणाताई, तुम्हीच काल गणपती बाप्पांची गोष्ट सांगितली होती ना, कसे ते त्यांच्या कर्तव्यापासून कधीच मागे हटत नाही. मीही तेच करणार आहे. वल्लरी, ते देव होते, आपण नाही होत. आणि मुळात तत्व वगैरे सगळं ठीक आहे, पण इथे तुझ्या नवऱ्याचा प्रश्न आहे. एक्झॅक्टली. आपली माणसं इन्व्हॉल्व्ह असताना कसली तत्व, कसलं कर्तव्य? तुझं नातं टिकवणं जास्त महत्वाचं आहे आता वल्लरी. तुम्ही दोघी जणी माझ्या मैत्रिणी आहात ना, मला असं वाटलं होतं तुम्ही मला समजून घ्याल, पण नाही. उलट तुम्ही मलाच थांबायला सांगताय. तुम्ही इतक्या वर्षात मला ओळखलंच नाहीये, मी कशी आहे हे तुम्हाला समजलंच नाहीये अजूनही. वल्लरी, मी ठरवले आता, मी काय तिला आता समजावत बसणार नाही. आणि प्लीज तुम्ही तिला समजवायला जाऊ नका, कारण तिने ठरवलंच आहे की कोणाचंच ऐकायचं नाही. वा,
आता तर अजून मजा येणार. मनोज आणि वल्लरीमध्ये अजून भांडण वाढणार.